इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, SPPU पुणे युनिव्हर्सिटीचे जे काय PYQ विचारलेले होते ते आपण पाहत होतो. आता आपण युनिट नंबर 4 मध्ये 2024 मध्ये जूनला जे काही PYQ विचारलेले आहेत त्या PYQ विषयी पाहूया. हा बघा PYQ नंबर 1 ला जो काय PYQ लिहिलेला आहे, हा PYQ 2024 ला विचारलेला आहे. हा PYQ 2024 ला विचारलेला आहे आणि 5 मार्कासाठी विचारला जून मध्ये. काय ए कॅन हिट द टार्गेट 1 out of 4. B can hit the target 2 out of 3 times. C can hit the target 3 out of 4 times. Find the probability at least to hit the target. असं काही हा क्वेश्चन सिम्पल क्वेश्चन आहे, इझी 1 पेजेस अँड 1.5 पेजेसचा क्वेश्चन. इट इझी क्वेश्चन, सो इझी हा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर हा एक क्वेश्चन विचारला अँड आवरेज, हा क्वेश्चन अँड अवरेज बॉक्स कंटेन 10 आर्टिकल्स. एका बॉक्समध्ये अँड अवरेज बॉक्स कंटेन 10 आर्टिकल्स, एका बॉक्समध्ये 10 आर्टिकल्स आहेत. लाईकली टू हॅव द 2 डिफेक्टिव्ह आयटम्स. एका बॉक्समध्ये 10 आर्टिकल आहेत, त्याच्यापैकी 2 डिफेक्टिव्ह आहेत. इफ वी कन्सिडर कन्साइनमेंट ऑफ द 100 boxes, then how many of items are expected to have the 3 or less defect? How many of them expected to have 3 or less defect? हा, ठीक आहे. या 100 बॉक्स पैकी असे किती बॉक्सेस असतील की त्याच्यामध्ये 3 किंवा त्याच्यापेक्षा कमी डिफेक्टिव्ह आयटम्स असतील, असा एक क्वेश्चन विचारला. त्याच्यानंतर हा बघा थर्ड नंबरचा क्वेश्चन. हा थर्ड नंबरचा क्वेश्चन पण इझी आहे. हा 2024 ला जून मध्ये विचारलेला आहे 5 मार्कासाठी. आणि आणि हा बघा लास्ट क्वेश्चन, हा 4 मार्काचा. हा फोर्थ नंबरचा पण क्वेश्चन इझी आहे. द व्हेरिएबल एक्स टेक्स द व्हॅल्यू अँड प्रोबॅबिलिटी, त्याची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे आणि त्यानं विचारलं फाइंड द एक्सपेक्टेशन्स. इट्स इझी इझी क्वेश्चन आहे, खूप इझी इझी क्वेश्चन आहेत. आणि हा जो क्वेश्चन आहे, हा फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे. हा पण इझी क्वेश्चन आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन वर क्वेश्चन आहे. हा पण इझी क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्ही होमवर्कला करा. जर इफ यू आर नॉट एबल टू फाइंड द आन्सर फॉर दिस क्वेश्चन्स, दॅन आय एम एबल टू एक्सप्लेन दिस क्वेश्चन इन टू क्लासरूम. हा क्वेश्चन क्लासरूम मध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करून तुम्हाला दिला जाईल. ओके, चला तर आपण रिव्हिजन मध्ये फर्स्ट क्वेश्चन पाहूया की जो क्वेश्चन आपल्याला पाहायचा होता. क्वेश्चन नंबर 1 हा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्कासाठी 2024 ला जून मध्ये विचारलेला आहे. काय क्वेश्चन आहे? ए हिट टार्गेट 1 out of 4 टाइम्स. हे काय करतो, 4 वेळेस त्यांनी हिट केल्यानंतर एक वेळेस तो टार्गेट हिट करतो. 1 out of 4 टाइम्स, 4 पैकी 1 वेळेस हिट करतो. बी कॅन हिट द टार्गेट टार्गेट टू टू टार्गेट 2 out of 3 टाइम्स. तीनदा हिट केल्यानंतर तो 2 वेळेस त्याचा टार्गेट हिट करतो. सी हिट द टार्गेट 3 out of 4 टाइम्स. म्हणजे सी ने 4 वेळेस हिट केल्यानंतर तो त्याचा टार्गेट 3 वेळेस हिट करतो, 4 out of 3. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ऍटलिस्ट टू हिट द टार्गेट. A, B, C 3 डिफरंट आहेत, ते त्यांचं टार्गेट हिट करतात. आपल्याला आता अशी प्रोबॅबिलिटी करायची की या तिन्हीपैकी दोघांचं टार्गेट ऍट अ टाइम दोघांनी हिट केलं पाहिजे. हा, 3 पर्सन आहेत ना, 3 पर्सन पैकी फाइंड द प्रोबॅबिलिटी ऍटलिस्ट टू हिट द टार्गेट. म्हणजे A, B न हिट टार्गेट केलं, C न लूज केलं तरी चालेल. बी आणि C न हिट टार्गेट केलं, A न लूज केलं तरी चालेल. ओके, ए आणि सी न हिट टार्गेट केलं, बी न लूज केलं तरी चालेल. म्हणजे ऍटलिस्ट 2. आणि तिघांनी पण टार्गेट हिट केलं ते पण चालेल. ओके, 2 किंवा 2 पेक्षा जास्त जणांनी टार्गेट हिट केलं त्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी करायची. फाइंड द प्रोबॅबिलिटी. चला तर आपण सॉल्व्ह करूया. हा बघा क्वेश्चन. आता बघा पी पी ए पी ए इज अ प्रोबॅबिलिटी ए हिट द टार्गेट. जे काही नोटेशन आहेत ते नोटेशन आपण मेन्शन करूया आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी. सिंपल जाईल. पी ए जी काही आहे प्रोबॅबिलिटी, हा नोटेशन पी ए प्रोबॅबिलिटी हिट द टार्गेट. प्रोबॅबिलिटी ए हिट द टार्गेट आहे. पी ए बार दिस प्रोबॅबिलिटी ए डू नॉट हिट द टार्गेट. पी बी प्रोबॅबिलिटी बी हिट द टार्गेट.
PB bar, the probability B do not hit the target. PC, the probability C hit the target. And PC bar, the probability C do not hit the target. अशा प्रकारे हे नोटेशन आपण दाखवले. आता आपल्याला माहित आहे की वन ए वन टाइम हिट करतो. ए काय ए सांगितलं, ए हिट द टार्गेट वन, ए ए कॅन हिट द टार्गेट 1 out of 4 times. म्हणजे त्यानं 4 वेळेस थ्रो केल्यानंतर तो एक वेळेस त्याचा टार्गेट हिट करतो. म्हणजे पी ए प्रोबॅबिलिटी ऑफ ए हिट द टार्गेट किती आली त्याची 1/4, 4 पैकी 1. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए डू नॉट हिट द टार्गेट, प्रोबॅबिलिटी ऑफ ए हिट द टार्गेट प्लस प्रोबॅबिलिटी ए डू नॉट हिट द टार्गेट इक्वल टू 1 असते. ह्या दोघांची मिळून प्रोबॅबिलिटी 1 असते. पी ऑफ ए प्लस पी ऑफ ए बार इज इक्वल टू 1 असते. जर मला प्रोबॅबिलिटी ऑफ ए डू नॉट हिट द टार्गेट फाइंड करायचं असेल तर 1 मधून ही प्रोबॅबिलिटी ए सबट्रॅक्ट करावं लागेल. 1 - 1/4 इज इक्वल टू 3/4. प्रोबॅबिलिटी ऑफ ए डू नॉट हिट द टार्गेट इज इक्वल टू 3/4. आता बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ बी हिट द टार्गेट. तुम्हाला माहिती आहे की बी 2 वेळेस हिट करतो आउट ऑफ 3 मध्ये, मीन्स 2/3 ही प्रोबॅबिलिटी ऑफ बी हिट द टार्गेट आहे. 2/3 आली. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी डू नॉट हिट द टार्गेट 1 - 2/3 इज इक्वल टू 1/3 ही आली प्रोबॅबिलिटी ऑफ बी डू नॉट हिट द टार्गेट. आता प्रोबॅबिलिटी ऑफ सी हिट द टार्गेट, त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? ज्या वेळेस सी 4 वेळेस थ्रो करतो त्यावेळेस तो टार्गेट तो 3 टाइम्स अचीव करतो, मी 3दा टार्गेट हिट करतो. 4 out of 3, म्हणजे 4दा त्यानं थ्रो केल्यानंतर तो 3दा त्याचा टार्गेट हिट करतो. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सी हिट द टार्गेट किती आली? 3/4 आली. प्रोबॅबिलिटी ऑफ सी डू नॉट हिट द टार्गेट, आपल्याला करायचं की सी न टार्गेट, सी ची प्रोबॅबिलिटी त्यानं टार्गेट हिट नाही केलं, 1 - 3/4 इज इक्वल टू 1/4 आली. या प्रोबॅबिलिटी फाइंड करून घेतली आपण. प्रोबॅबिलिटी ए हिट द टार्गेट, ए डू नॉट हिट द टार्गेट, प्रोबॅबिलिटी बी हिट द टार्गेट, बी डू नॉट हिट द टार्गेट, प्रोबॅबिलिटी ऑफ सी हिट द टार्गेट, सी डू नॉट हिट द टार्गेट, अशी आपण फाइंड केली. आता तो काय म्हणतोय आपल्याला, रिक्वायर प्रोबॅबिलिटी फाइंड करा. तो काय म्हणतोय, ऍटलिस्ट 3 माझ्याकडे पर्सन आहेत समजा, ए बी सी. ए बी सी 3 पर्सन आहेत. तर तो मला असा प्रश्न विचारतो की ऍटलिस्ट टू हिट द टार्गेट, या तिन्हीपैकी दोघांनी टार्गेट हिट करायला पाहिजे. ऍटलिस्ट कमीत कमी दोघांनी टार्गेट हिट करायला पाहिजे. तिघांनी पण हिट केलं तर चालतं. ऍटलिस्ट दोघांनी टार्गेट हिट करायला पाहिजे, अशी प्रोबॅबिलिटी किती असेल बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए न टार्गेट हिट केलं, बी न पण टार्गेट हिट केलं, मात्र सी न टार्गेट हिट नाही केलं. मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी बार. ओके, असं. आता इथं बघा प्लस, प्रोबॅबिलिटी ऑफ ए हिट द टार्गेट, प्रोबॅबिलिटी ऑफ मीन्स ए हिट द टार्गेट, सी हिट द टार्गेट, बट बी डू नॉट हिट द टार्गेट. मीन्स ए इंटरसेक्शन बी बार इंटरसेक्शन सी. जो बार दाखवते तो डू नॉट हिट, त्यानं हिट केलं नाही टार्गेट. आणि जे विदाऊट बार दाखवलेले त्यानं टार्गेट हिट केलं. समजा आता बघा, ए न नाही हिट टार्गेट केलं, बी आणि सी दोघांनी टार्गेट हिट केलं, चालते. प्लस प्लस आता तिघांनी पण टार्गेट हिट केलं, ए न पण टार्गेट हिट केलं, बी न पण टार्गेट हिट केलं आणि सी न पण टार्गेट हिट केलं. आता बघा, ही जी प्रोबॅबिलिटी आहे, ए न टार्गेट हिट केलं, बी न टार्गेट हिट केलं किंवा सी न टार्गेट हिट केलं, जो कोणी टार्गेट हिट करतोय ती इंडिपेंडंट प्रोबॅबिलिटी आहे ना. पहिल्यानं टार्गेट हिट केलं ते दुसऱ्यावर डिपेंड नाही ना, दॅट आर इंडिपेंडेंटली. मीन्स ए बी सी आर हिट द टार्गेट, दॅट टार्गेट आर इंडिपेंडेंटली. इंडिपेंडंट प्रोबॅबिलिटीचा थेरम यूज करावा लागेल, इंडिपेंडंट प्रोबॅबिलिटी. इंडिपेंडंट प्रोबॅबिलिटी कशी लिहू शकतो आपण? पी ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी बारला इंडिपेंडंट प्रोबॅबिलिटी नुसार आपण लिहू शकतो पी ए डॉट पी बी डॉट पी सी बार. पी ए पी बी पी सी याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकतो. प्लस हे सर्व जे काही लिहिलेलं आहे त्याचं टार्गेट हिट करण्याची प्रोबॅबिलिटी इंडिपेंडंट आहे. म्हणजे इंडिपेंडंट ज्यावेळेस प्रोबॅबिलिटी असेल अकॉर्डिंग टू थेरम ऑफ इंडिपेंडंट प्रोबॅबिलिटी, आपण याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकतो. लिहा, पी बी पी ए डॉट पी बी बार डॉट पी सी पी सी.
प्लस प्लस पी ए बार डॉट पीबी dot pc means probability of a do not hit the target, probability of into probability of b hit the target, into probability of c hit the target, plus probability of a hit the target into probability of b hit the target into probability c hit the target, असं लिहिलं. इंडिपेंडंट प्रोबॅबिलिटीच्या रूलनं मी त्याला असं लिहू शकतो. आता तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ए हिट द टार्गेट, प्रोबॅबिलिटी ऑफ ए हिट द टार्गेट, प्रोबॅबिलिटी ऑफ बी हिट द टार्गेट, प्रोबॅबिलिटी ऑफ सी डू नॉट हिट द टार्गेट, plus probability of A hit the target into probability of B do not hit the target into probability of C hit the target, plus probability of A do not hit the target into probability of B hit the target into probability of C hit the target, plus probability of A hit the target into probability of B hit the target into probability of C hit the target. याच्या सर्वांच्या व्हॅल्यू तुमच्याकडे आहेत, ज्या की आपण वरती कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्या व्हॅल्यू जर याच्या जागेवर पुट केल्या, व्हॅल्यू त्याच्या जागेवर पुट केल्यानंतर तुम्हाला असं व्हॅल्यू दिसेल. ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू पुट केल्या, प्रोबॅबिलिटी हिट द टार्गेट, ए हिट द टार्गेट, सर्वांच्या ज्या व्हॅल्यू आहेत वरती त्या इथं पुट केल्या. पुट केल्यानंतर तुम्हाला बघा डिनॉमिनेटरला 4 × 3 × 4 4 × 3 × 4 4 × 3 × 4 4 × 3 × 4 डिनॉमिनेटर तुम्हाला कॉमन दिसेल. 4 × 4 64 48 डिनॉमिनेटर तुम्हाला कॉमन येईल 48. डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लिकेशन करा, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करा 2/48. फर्स्ट फर्स्ट टर्मची व्हॅल्यू आली, सेकंड टर्मची व्हॅल्यू 3/48, थर्ड टर्मची व्हॅल्यू आली 18/48 आणि फोर्थ टर्मची व्हॅल्यू आली 6/48. याचं ऍडिशन करा. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून एकदाच लिहिला आणि न्यूमरेटरची समेशन करा. 2 + 18 20, 6 + 3 9, 20 + 9 29. This is a required probability. This is a required probability. 29/48 it is a required probability. म्हणजे मला काय विचारलं होतं त्यांनी, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलीस्ट टू हिट द टार्गेट. At least to hit the target is 29/48. It is the probability at least to hit the target. ओके. हा 5 मार्कासाठी आलेला प्रश्न होता एसपीपीयू युनिव्हर्सिटीमध्ये. 5 मार्कासाठी प्रश्न आला होता. आता सेकंड क्वेश्चन आपण पाहूया. हा पण क्वेश्चन खूप इझी क्वेश्चन विचारलेला आहे. दिस इज सो सिंपल क्वेश्चन. सो सिंपल क्वेश्चन फॉर द 5 मार्क. 2024 मध्ये 5 मार्कासाठी हा सिंपल क्वेश्चन विचारला युनिव्हर्सिटीने. हा, the variable x takes the value 0 1 2 3 4 5 ही व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे विथ प्रोबॅबिलिटी ऑफ इच 1/5 2/5 2/15 3/15 3/15 5/15 आणि 1/15. फाइंड द एक्सपेक्टेशन ऑफ एक्स. एक्सचं आपल्याला एक्सपेक्टेशन फाइंड करायचं. ओके. 5 मार्कासाठी प्रश्न आहे, एक पेजेसचा आपण प्रश्न नाही आहे. लिहिलं सोल्युशन. एक्स ची व्हॅल्यू लिहिली, एक्स आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स पी एक्स. फर्स्ट x1 मीन्स 0 ची प्रोबॅबिलिटी 1/15 जी की आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली. 1 ची प्रोबॅबिलिटी आहे 2/15, 2 ची प्रोबॅबिलिटी आहे 3/15, 3 ची प्रोबॅबिलिटी आहे 3/15, 4 ची प्रोबॅबिलिटी आहे 5/15 आणि 5 ची प्रोबॅबिलिटी 1/15. आता एक्सपेक्टेशनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. एक्स समीशन एक्सपेक्टेशन ऑफ एक्स इज इक्वल टू समीशन ऑफ एक्स इंटू पी. समीशन ऑफ एक्स इंटू पी म्हणजे हा एक्स आणि त्याची प्रोबॅबिलिटी दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. एक्स आणि प्रोबॅबिलिटी दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याला ऍडिशन करायचं. x1 x1 मल्टिप्लाय p1 प्लस x2 मल्टिप्लाय p2 प्लस x3 मल्टिप्लाय p3 प्लस x4 मल्टिप्लाय p4 x5 मल्टिप्लाय p5 x6 मल्टिप्लाय p6 म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन करून ऍड करायचं. आता इथे x1 ची व्हॅल्यू 0 आहे. 0 मल्टिप्लाय 1/15 0 मल्टिप्लाय 1/15 प्लस 1 मल्टिप्लाय 2/15 1 मल्टिप्लाय 2/15 लिहिलं. ओके. 1 मल्टिप्लाय 2/15. आता
टू मल्टीप्लाय 3/15, 2 × 3/15 लिहिलं, 2 × 3/15, 3 × 3/15, 3 × 3/15 लिहिलं, 4 × 5/15, 4 × 5/15 आणि 5 × 1/15 लिहिलं. दिस इज एक्सपेक्टेशनचा हा फॉर्म्युला आहे. लिहिलं त्यांचे व्हॅल्यू. आता 0 × 1/15 0, 1 × 2/15 2/15, 2 × 3/15 is equal to 6/15, 3 × 3/15 is equal to 9/15, 4 × 5/15 is equal to 20/15, 5 × 1/15 is equal to 5/15, 5/15. अशा प्रकारे त्याच्या व्हॅल्यू येतील. 0 प्लस 2/15, 6/15 प्लस 9/15 प्लस 20, 20/15, 15 प्लस 5/15 आलं व्हॅल्यू. आता 15 डिनॉमिनेटर सेम आहे तर डिनॉमिनेटर लिहिला 15 वन टाइम्स. 2 प्लस 6 प्लस न्यूमरेटरची ऍडिशन करा. 2 प्लस 6 प्लस 9 प्लस 20 प्लस 5 इज इक्वल टू 42, इज इक्वल टू 42. मीन्स एक्सपेक्ट काय आलं 42/15, 42/15 means expectation of x is equal to 42/15. This is expectation. बघा, सिंपल क्वेश्चन युनिव्हर्सिटी इज आस्किंग द 5 मार्क्स. एक पेजेसचा पण प्रश्न नाही आहे. दिस इज नॉट अ क्वेश्चन, दिस इज क्वेश्चन नॉट इवन 1 पेज. दिस इज सिंपल क्वेश्चन इज युनिव्हर्सिटी आस्किंग फॉर द 5 मार्क. 5 मार्कासाठी युनिव्हर्सिटीने हा क्वेश्चन विचारला. ओके, 2 क्वेश्चन आपण पाहिले. आता थांबूया आणि नेक्स्ट जे 2 क्वेश्चन आहेत ते आपण नंतर बघूया नेक्स्ट लेक्चर.